राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। मेरा नाम सुनील गोपाल देवनाथ। मैं महेश नगरी पत्र संस्था में मेरी लड़की का पढ़ाई के लिए मेरा खुद का दुकान बेच के मैंने 12 लाख रुपया रखा है। आज तक मेरे को 1 रुपया नहीं मिला। जब भी जाओ ये लोग चेयरमैन का पास जाएगा तो चेयरमैन अपने को डीडीआर का पास भेजता है, डीडीआर का पास जाओ तो डीडीआर चेयरमैन का पास भेजता है, और एक बार का जगह पे 2 बार जाओ तो हमको पुलिस का धमकी देता है। हमको 1 पैसा आज तक नहीं मिला। लेकिन ये लोगों ने एकजुट होके पूरा महेश नगरी पत्र संस्था का संचालक मंडल सब मिलके पूरा महेश नगरी का पैसा अपने अपनी जेब में डाल लिया और सब अपना अपना बस पत्ता छाड़ लिया। और डीडीआर सेठ के साहब मेरे को बोलता है ये तुम्हारा नाम पे ज़्यादा कुछ बोलेगा तो तुम्हारा नाम पे गुनाह दाखिल होगा। फिर डीडीआर साहब एक बार पुलिस स्टेशन भी गया था मेरा नाम पे गुनाह दाखिल करने के लिए। लेकिन ये अभी अपन क्या करें। मेरा लड़की का शिक्षण के लिए मैंने चारों तरफ से पैसा उधारी करके मैंने पैसा उसका कॉलेज में पैसा भरा है। और इन्होंने क्या किया, हमने कहाँ पैसा रखा, हमारा चौकसी कर रहा है। महेश नगरी की पत्र संस्था की चौकसी छोड़ के इन्होंने हमारा चौकसी बैठा है। अभी इसका विचार कौन करेगा। हमारा ये मांग है प्रशासन से, ये डीडीआर सेठ के साहब का ऊपर पूरा कार्रवाई हो, इनका ऊपर गुनाह दाखिल हो, उसका बाद संचालक मंडल का ऊपर गुनाह दाखिल करो। ये सब मिली जुली चोर है, ये चोर लोगों का साजा होना चाहिए और हमारा पैसा हमको मिलना चाहिए। मैं प्रेमा जाजू, मैं महेश पत्र संस्था का 25 साल से कलेक्शन कर रही थी। अब जाके उन्होंने मेरे को बोगस रीति से संचालक के पद पे नियुक्त कर दिया। वहाँ पे मेरी करीबन 30 से 35 लाख की एफडी वहाँ पे मैंने की थी। अब जाके जब मैं मांगने जाती हूँ तो हमारी सबकी दिशा भूल कर रहे हैं, हम सब ठेवीदारों की दिशा भूल कर रहे हैं कि हमने कर्जा वाटप किया। और जब कर्जदार के नाम हम देख रहे हैं तो सब लोग बोल रहे हैं कि हमारे पास तो कोई कर्जा है नहीं, हमने नील कर दिया, हमारे पास नील सर्टिफिकेट है। ऐसी दिशा भूल करके हमारे पैसे उन्होंने रोक के रखे हैं। इन सब संचालकों पे और डीडीआर पे सबने कार्रवाई करनी चाहिए, होनी भी चाहिए। जितेंद्र शेड़के साहब, इन्होंने उन लोगों को अपना खुद का आर्थिक फायदा देखकर पीठ के पीछे डाला है और उनका साथ दिया है, और हमारा साथ न देते हमारे को पैसे भी नहीं मिला के दिए, और उन लोगों को अभी तक के कोई कार्रवाई भी नहीं करी। इसलिए अब हमको जल्दी से जल्दी न्याय मिलना चाहिए और हमारे पैसे मिलने चाहिए, इतनी हमारी सबकी अपेक्षा है। अब ये बेमुदत आंदोलन चलेगा। हम यहाँ पे रोज ही बैठेंगे आके जब तक कि हमारी सुनवाई नहीं होती और हमारे पैसे लेने के लिए हमको ये लोग नहीं बुलाते, तब तक कि हम आंदोलन जारी रखेंगे। हे बाबा, यांचं नाव गंगाधर आहे। हे 57 वर्षापासून जगदीश काबरा यांच्या सर्वेश्वर दुकानात कामाला आहेत। तिथून त्यांनी महेश पत्र संस्थामध्ये त्यांचे 11 लाख तेव्हापासून ठेवता येते, म्हणजे कधी 100, 50 असे रुपये टाकून त्यांनी ती ठेव तिथे ठेवलेली। आणि आज ते तिथे मागायला म्हणजे दुकानातच विचारतात त्या करण कौशलला की काय रे बाबा माझ्या पैशांचं काय झालं, तर ते उडवाउडीचे उत्तर देतात। तुम्हाला काय म्हणे देऊ, माझे पप्पा आजारी आहे, माझ्या पप्पाशी भेटायचं नाही असं त्यांना बोलतात। आणि त्यांना पुढचं म्हणजे एक शब्दही बोलू देत नाही, भेटू सुद्धा देत नाही ते मुलं। आज बाकीचे ठेवीदार असेच भरपूर ठेवीदार आहे, पण हे आज आमच्या सोबत आलेले यांच्या करता आम्हाला हे आंदोलन पुढे ठेवायचं आहे। आता या बाबांची अशी अवस्था आहे, त्यांना कानाने ऐकायला येत नाही, म्हणजे असं बोललं तर कोणी सुचत नाही, त्यांना बोललेलं बी सुचत नाही। त्यांची एवढी दैनीन परिस्थिती, आणि मुलांना जेव्हा माहित पडलं की यांचे पैसे मिळणार नाही तर घरी तुम्हाला माहिती कशी अवस्था होते। आज हे सर्व म्हातारे मनुष्य इथं आलेले, त्यांच्या सर्व ठेवी त्यांनी म्हातारपणासाठी जपून ठेवलेल्या होत्या, आणि आजच त्या सर्व महेश पत्र संस्थांनी मी डायरेक्ट म्हणणार आहे खाऊन घेतल्या। त्या का बरं खाल्ल्या? आमच्या हक्काचे पैसे, आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय हे आंदोलन मागे स्थगित करणार नाही। जय महाराष्ट्र, जय हिंद। कल्याणी परदेशी आम्ही पैसे 1-1 रुपये जमा करून 30 असे पैसे जमा केले आणि बँकेमध्ये ठेवायला गेले।
जेव्हा 2 वेळेस आम्ही एफडी तोडायला गेले, यांचे मॅनेजर म्हणायला लागले तुम्ही आता एफडी नका तोडा कारण की तुम्ही लॉस मध्ये जातील। जेव्हा आम्हाला जरूरत होती तेव्हा यांनी पैसे नाही दिले। जेव्हा जरूरत असताना हे लोकांनी आम्हाला मजबुरी दाखवून त्यांचा फायदा आमचं नुकसान दाखवून आमचे पैसे जप्त केले। जेव्हा आमच्या मुलांना पैशांची गरज लागली, आम्ही जेव्हा घ्यायला गेले तर आम्हाला म्हणतात की आता तुम्ही तोडा नका, जेव्हा तुम्हाला पैसे लागतील ना मुदत पुरी होण्याशिवाय तुम्ही तोडा नका। पण आता हे पैसे कधी मिळणार, काय मिळणार, आम्ही कसल्या गॅरंटीवर बसायचो यांच्या? यांनी आम्हाला गॅरंटी द्यावा ना। जेव्हा माणूस म्हातारे माणसं किंवा जवान वयस्कर यांचे कसे कष्टाचे पैसे काय यांना आता माहितीच असेल ना। बँक कशासाठी होती? पैसे सेफ्टीसाठी। आज आमची मुलं शिक्षणासाठी बसलेले तर आम्ही पैसा कुठून आणावा, काय आणावा? आमचा इस्त्रीचा धंदा आहे, इस्त्रीचा धंदा आहे। आम्ही 1-1 रुपया 3-3 रुपये 4-4 रुपयांनी एक कपडा प्रेस करतो, तसा आमचा पैसा गोळा करतो आणि आम्ही सेफ्टीसाठी ठेवलेला होता। आमच्या बी नाही, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेला होता। आज मुलांचं शिक्षण डोक्यावर आलेलं आहे तर आम्ही पैसा कुठून आणावा? जेव्हा आम्ही यांच्या शॉपला गेलो, बँक तर बंदच असती, शॉपला गेलो तर यांनी आम्हाला धडक मारून हाकलून दिलं की आमच्या शॉपला यायचं नाही। आम्ही पैसा घेतलेला नाही तरी आम्ही पैसा देतोय, तर यांनी पैसा घेतलेला नाहीये तर त्याचे वडील समोर का आले? यांनी पैसा खाल्लेला आहे, यांनी यांची प्रॉपर्टी विकावा आणि आमचा सगळ्यांचा पैसा परत द्यावा। दुकानात कामाला आहे ते सांग। मी काजल देशावर आहे। मी 1-1 रुपया गोळा करून यांच्याकडे पैसे जमा पुंजी ठेवली। मी साडीच्या दुकानात कामाला जाते, माझे लहान पोरं आहे, माझा नवरा रिक्षा चालवतो। मला येतं ऑपरेशनला, मला ऑपरेशन होतं तरी या लोकांनी मला पैसे दिले नाही। माझा नवरा फिरला, माझ्या दुकानातले काका आहे ते माझ्या वडिलांसारखे, ते पण तिथं जाऊन बघितलं तर त्यांनी 1 रुपया बी मला दिला नाही। माझे 2,85,000 रुपये, तर मला एवढे जरूर होते, आता बी जरूर आहे। मी इकडे तिकडे फिरू राहिली, मला पोरांच्या शाळेला पैसे लागत होते, माझ्या पोरांना कपडे नाही काय नाही शाळेचे, रोजचे रोज शाळेवाल्याचे बोलू राहिले पण हे लोक पैसे देत नाही। ते म्हणताय देताय बा उद्या देईल, आता देऊ, थांबा काम चालू आहे। माझा नवरा पण गेला तर माझ्या नवऱ्याला म्हणे तुला पोलीस कंप्लेंट करून देतो असं तसं। यांची काय ताकद माझ्या नवऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये न्यायची? आमचे पैसे खाताना ते उडाई इथं फिर आणि आम्ही तर रोडवर फिरू राहिल्यांना काही लाज आहे का? 6 महिन्यापासून फिरू राहिले, इथं चक्रा मारू राहिलो, इथं तब्येत खराब का काय होतं, एवढं पोट दुखतं, ऑपरेशन झालेलं आहे, ह्या लोकांना लाजा वाटत नाही? इथं अशी इथं बसायचं कोणची काय? मस्त उड्या मारता मरत फिरता, इकडं जाय तिकडं जाय, लंडनला जाय इकडं जाय तिकडं जाय। यांना पकडा, यांना आमचे पैसे भेटायला पाहिजे आणि यांना पकडून अटॅक करा, यांचं काय प्रॉपर्टी पूर्ण जमा करा। यांना नाही तर काय करणार, याची नियम नाही, चप्पल हातात घेऊन गेले यांना मारायला मी। एवढी बी ताकद आहे माझी, लई संतापली मी आता, मला यांना लई संताप आलेला आहे या लोकांवर। माझं नाव सौ शकुंतला मुकुंद येवले। मी पैसे ठेवायला जायची, मी अंगणवाडीचं काम केलेलं आहे। मी रिक्षा सुद्धा कधी केली नव्हती, खूप लांब मी पायी जायची आणि अंगणवाडी काय असते हे तर सगळ्या दुनियाला माहिती आहे। त्याच्यातून मी कैसा पैसा जमवला हे फक्त मलाच माहिती आहे। मी पायी जायची, 2-2, 5-5 रुपये असं करून आणि मी त्याच्यात पैसे ठेवले, तर 1.5 वर्ष झाला का माझे पैसे मला परत मिळायचे, 1.5 वर्ष झाला का मला पैसे मिळायचे। मला काय वाटलं तर ही बँक खूप चांगली आहे, याच्यातून माझा पैसा सुरक्षित आहे। पण आज त्या बँकेने इतका मोठा धोका दिला तर मी आज 1 लाखापर्यंत मी ठेवीदार होऊन गेली आणि आता मला घरात पण त्रास होतो, मला मुलगा पण बोलतो। मी मुलाला पण सांगितलं आणि माझ्या नवऱ्याला पण सांगितलं नव्हतं तर मी इथं पैसे ठेवले। ज्यावेळेस माझ्यावर बितली त्यावेळेस त्यांना माहिती पडलं तर ते मला सगळे बोलतायत आता घरात। तर याच्यावर चांगली मोठी कारवाई झाली पाहिजे आणि आमचे सगळ्यांचे पैसे सुरक्षित आम्हाला परत मिळाले पाहिजेत, हीच माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना। 6 महिन्यापासून महेश पतसंस्था विरुद्ध आमच्या सर्व ठेवीदारांचा हा लढा सुरू आहे। यात असं एक बघण्यात आलेलं आहे की तिथले मालक चेअरमॅन जगदीश काबरा
यांच्या इथे एक मॅनेजर म्हणून म्हणजे त्यांचा नोकरच समजला जावा पवन पुरोहित यांना त्यांनी अटक केली पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरनं. पर हे कितपत सत्य आहे? एक मालिक आपण सोडून देतो आणि नोकरावर कार्यवाही करतो. तसेच DDR शेळके साहेब यांनी या सर्व संचालक मंडळाला पाठीशी घातलेले हे आमच्या बघण्यात आलेले. आणि शेळके साहेब जरी पण रिटायर झाले तरी आज ते तेवढेच दोषी आहे आणि आमची सर्व कारवाई आता पहिले त्यांच्यावर व्हावा अशी आमची इच्छा आहे. सर्व नागरिक म्हणजे आमचे सर्व ठेवीदार यांची एकच आता मागणी आहे की पहिले DDR शेळके साहेब यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी, तरच या जे मार्ग आपल्याला सापडतील. आणि संचालक मंडळ यांनी जे पैसे खाल्ले ते म्हणता आम्ही काहीच नाही केलं. मग हे पैसे काय बँक खाऊन गेली का? त्या तिथल्या भिंतींनी खाल्ले पैसे? यांना त्याचा जबाब द्यावाच लागेल. आणि त्यासाठी आम्ही आंदोलन आता सुरू केलेलं आहे. मालेगावातील माता मठ तालीम आणि वंचित बहुजन युवा संघटना आणि अजून 2-3 संघटना आमच्या सोबत आता आलेल्या आहेत. आता मालेगावातील सर्व संघटनांना आम्ही सोबत घेऊन हे आंदोलन खूप उग्र स्वरूप घेईल. याची दखल सर्व संस्थांनी घ्यावी, खास करून प्रशासनाने याची दखल घ्यावी. एवढे बोलते. राधे राधे. जय महाराष्ट्र. जय हिंद. आज महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवीदारांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेले आहे. हे आंदोलन करण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की या पतसंस्थेमध्ये ज्या नागरिकांनी आपले कष्टाचे घामाचे पैसे ठेवले ते जवळजवळ मुदत संपून 1-1.5 वर्ष होत आले, परंतु अजूनही त्यांचे पैसे मिळत नाही. या कारणास्तव आम्ही इथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. आज आमची स्पष्ट मागणी आहे पैसे व्याजासहित त्यांना परत मिळावेत आणि महेश नागरी पतसंस्थेचा ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावे आणि त्याच्यात हा गुन्हा जो काही तपास आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला गेला पाहिजे. स्वतंत्र SIT नेमून सन्माननीय DDR जितेंद्र शेळके साहेब यांची कसून चौकशी करून यांच्यावर देखील कारवाई करावी. कारण का आज ठेवीदारांना 1 वर्ष होत आले तरी पैसे काय मिळाले नाही. वारंवार तक्रार देऊन ठेवीदारांची मागणी मान्य न करता तुम्ही महेश नागरी पतसंस्थेवर कारवाई का केली नाही? म्हणजे ही सगळी काही संस्थेची भूमिका जी आहे ती सगळी जितेंद्र शेळके साहेबांकडे जाते. म्हणून सर्व ठेवीदारांची मागणी आहे की जितेंद्र शेळके साहेब यांची देखील कसून चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून त्याच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सेक्रेटरी यांचे संपत्त्या जमा करून याचा निलाव करून या ठेवीदारांचे पैसे देण्यात यावे. यासाठी आज आम्ही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही धडक मोर्चावर वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज आम्ही जे महेश पतसंस्थेमध्ये जो ठेवीदारांचे जे पैसे अटकवण्यात आलेले या संदर्भात आम्ही ठेवीदारांसोबत आज आम्ही आंदोलन करण्यात आलेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच जे आपली जितेंद्र काय नाव त्याचं शेळके त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच मी आमचे मालेगावचे भाग्यविधाते माननीय मंत्री महोदय की दादाजी भुसे साहेब यांना आम्ही एक नम्र वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने मी त्यांना नम्र निवेदन करतो की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यात यावे. कारण तुम्ही छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये एवढ्या रिस्कीने लक्ष देतात आणि आज या मालेगाव तालुक्यातील ज्या लोकांची आर्थिक जे छोटे मोठे धंदेवाले लोक आहेत, छोटे मोठे लोटगाडी, हातगाडी, काही इस्त्रीवाले ह्या लोकांचे जो स्वतःची कमाईचे जो हा अर्धा हिस्सा आहे तो भरलेला आहे या पतसंस्थेमध्ये. आणि या पतसंस्थेचे संचालकांनी जो भ्रष्टाचार केला त्यांच्यावर तुम्ही निश्चित लक्ष द्यावं. अन्यथा आम्ही या ठेवीदारांना घेऊन तुमच्या कार्यालयासमोर येत्या 8 दिवसात आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यांनी काय केलंय, संचालक मंडळाने त्या संस्थेमध्ये जे मॅनेजर आहेत यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. पण खरोखर जो आरोपी आहे तो संचालक मंडळ आणि DD शेळके हेच खरं आरोपी आहेत. यांनी चौकशी करून यांना त्वरित अटक करण्यात यावी. और दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो DD शेळके आजही रिटायर झालेला आहे त्यांची आर्थिक निष्कर्ष चौकशी करून त्यांची जी बी अमानत रक्कम असेल त्या रिटायरमेंट झाल्यानंतर ती त्वरित थांबवण्यात यावी. हम बहुत मेहनत करते हैं, आप लोगों तक आपके मसाइल को उठाते हैं, आपके मसाइल को शासन तक, प्रशासन तक पहुंचाते हैं, आपके मुद्दों पर बात करते हैं, दुश्मनी लेते हैं और इसके बदले में हम आपसे क्या मांगते हैं, सिर्फ हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन को प्रेस कीजिए और हमारी खबर अगर अच्छी लगती है तो इसे
शेयर कर दीजिए। आप देख रहे थे अब तक न्यूज़ इंडिया, जाबिर शाह के साथ। तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन। हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन।